हॅलो नमस्कार. आज आपण बघणार आहोत भाकरी. चला तर मग बघूया. इथे मी तवा तापवून घेते आहे. त्याच्यानंतर भाकरीचं पीठ मळते. आता आपण थापून घेणार आहोत. भाकरी हा पदार्थ मूळचा भारतीय आहे. ज्वारी भारतीयच आहे आणि उन्हाळ्यात ज्वारी खाणं हे शरीराला अपायकारक नसून आरोग्यपूर्ण अशी आहे. कारण भाकरीचा मूळ गुणधर्म हा थंड आहे, गव्हाचा मूळ गुणधर्म हा गरम आहे आणि चिकटपणा आहे गव्हामध्ये. भाकरीमध्ये चिकटपणा नसतो. त्यामुळे आपल्या आतड्यांमध्ये जेव्हा भाकरी पचायला जाते त्यावेळेस भाकरी सुलभरित्या पचली जाते आणि त्यामुळे शरीरास कोणताही अपाय न होता आपल्याला योग्य ती मूलद्रव्ये मिळतात. म्हणून उन्हाळ्यात भाकरी खावी. आज आमच्या सुनबाईंनी ही भाकरी टाकलेली आहे, आता गोल चंद्रकोरी एकदम. आणि विशेष हे भाकरी टाकण्याचं म्हणजे भाकरी करणं हा विशेष प्रकार नाही आहे, तर ती एका हाताने भाकरी करता येते. फक्त त्याला एक थोडंसं लॉजिक वापरावं लागतं आणि ते लॉजिक हे असं असतं. आणि आता भाकरी ही शिजायला लागलेली आहे. हळूहळू कमी तावावर भाकरी शिजते. भाकरी बनवणारी व्यक्तीसुद्धा जरा थोडीशी हे झालेली आहे. तिलासुद्धा उत्सुकता लागली की आता भाकरी कशी होईल. आणि म्हणून आपलं संपूर्ण कॉन्सन्ट्रेट ह्या तवा आणि त्याच्यावर ती शिजली जाणारी भाकरी पहा तुम्ही. ही ज्वारीची भाकरी, तशी बाजरीची पण होती. कोकणामध्ये नाचणीची सुद्धा भाकरी केली जाते, ती पण आरोग्यास खूप महत्त्वाची आहे. हे पदार्थ प्रत्येकाने खावेत. उन्हाळ्यात 12 महिने खाल्ले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, कोणतीही अडचण नाही आहे. उलट आता अनेक डॉक्टर लोक रेकमेंडेड करायला लागले आहेत, सांगायला लागलेली आहेत की तुम्ही एक टाईम तरी भाकरी खा. म्हणजे सकाळी जर तुम्ही गव्हाच्या चपात्या खात असाल आणि म्हणून डॉक्टर लोक
बऱ्याचदा तुम्ही एक टाईम जर पोळ्या खात असताल तर संध्याकाळच्या टायमाला भाकरी खा. पहा आता ही भाकरी कशी व्यवस्थित शेकली गेलेली आहे. भाकरीचा अजून एक फायदा, भाकरीला कोणतीही भाजी नसेल तर भाकरीला तूप मीठ लावून सुद्धा भाकरीची चव येते. आणि नुसती भाकरी खाल्ली, 2 ग्लास पाणी पिलं किंवा ताक पिलं तरी भूक शमते. तसे आपण उन्हाळ्यामध्ये दही खातोच, तर त्याच्यामध्ये ह्या भाकरीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि ह्या अनन्यसाधारण महत्त्वाचंच भाकरी आता हळूहळू फुगत चाललेली आहे. थोडा ताव वाढवला की भाकरी फुगते. तर युजली काय आहे, खेड्याकडच्या बायका ज्या असतात खेड्यागावामध्ये, म्हणजे शहरी भाग नसतो तो ग्रामीण भागामध्ये चुली असतात मातीच्या, आणि त्या चुलीवरती लाकडं घालून त्याच्यावर भाकरी शेकली जाते. तर हा अजून एक प्रकार आहे. पहा ती भाकरी फुगायला लागली हळूहळू. दोन्हीकडनं ताव दिला की ते पीठ इतकं सुंदर असं चवीला लागतं. तुम्ही सकाळची भाकरी संध्याकाळी खावा तरीसुद्धा ती चवीला छान लागते. अशी ही भाकरी आज सुनबाईंनी बनवलेली आहे. अशी ही भाकरी पहा, त्याचा थिकनेस पहा. सायली कुलकर्णींनी भाकरी बनवलेली आहे, आपण पाहू शकता. आणि कधी जर जमलं तर खायला येऊ शकता. धन्यवाद. मंडळी, माझ्या या चॅनलला आजपर्यंत तुम्ही भरपूर असा छान प्रतिसाद दिलेला आहे, त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही लाईक करतातच, त्याचसोबत शेअर आणि सबस्क्राईब